मुलींना पटवण्याबाबतची स्पर्धा ही कलंकित करणारी बाब. दुसऱ्यांच्या मुली रस्त्यावरती पडल्यात का? कुणाच्या तरी बहिणीला कसं बघता, यातून त्यांचा स्पष्ट हेतू दिसतो. भाजप आमदार प्रवीण तायडेंची संतप्त प्रतिक्रिया. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीनं ज्या फ्लॅटवरती मुलींचं शोषण केलं तो फ्लॅट सील. कठोरा नाका परिसरातील फ्लॅट मालकाची पोलीस चौकशी करणार. पोलिसांकडून आतापर्यंत 8 आरोपींना अटक. नाशिकमधील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीचे सोशल मीडियावरचे ग्रुप पोलीस यंत्रणांच्या रडारवर. ग्रुपमधील इतर सदस्य कोण होते याचा तपास सुरू. ग्रुप तयार करण्यामागे नक्की काय हेतू होता याचा देखील तपास सूत्रांची माहिती. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणी विदेशी मदतीची आता एनआयएकडनं चौकशी होणार. नाशिक पोलिसांनी संबंधित कागदपत्र एनआयएकडे सोपवली. आरोपींना पैशाचा पुरवठा करणारे सोर्सेस तपासले जाणार. परदेशातून होत असलेल्या मदतीची चौकशी एनआयए करणार. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशकात. चौकशी समितीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या वरिष्ठ समन्वयकासह 4 जणांचा समावेश. समिती नाशिकमधील संबंधित ठिकाणाच्या परिसराची पाहणी करणार. महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तक्रारदारांचीही भेट घेणार. टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती. गरोदर असल्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी निदा खानचा अर्ज. निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी. निदा खान अद्याप फरार. नाशिक पोलिसांकडून शोध सुरू. गेल्या 5 वर्षात टीसीएसमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींमध्ये 5 पट वाढ. टीसीएस कंपनीच्या वार्षिक अहवालातनं धक्कादायक माहिती समोर. नाशिकच्या टीसीएस शाखेतील लैंगिक छळाचं प्रकरण सध्या चर्चेत. कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणानंतर नेस्कोकडनं अधिकृत निवेदन जारी. ड्रग्ज घटनेत मृत्यू झालेल्यांबद्दल नेस्कोकडनं संवेदना व्यक्त. चौकशीसाठी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य सुरू असल्याची माहिती. कार्यक्रमासाठी सर्व कायदे नियम आणि प्रोटोकॉलचं पालन केल्याचा दावा. नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणानंतर नेस्को व्यवस्थापनाला धास्ती. या आठवड्यात होणारा आणखी एक कार्यक्रम रद्द. नेमका कार्यक्रम कोणता होता ही माहिती अजूनही गुलदस्त्यात. सोशल मीडियावर कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती, पण नेस्को इव्हेंट्सने इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्यामुळे पोस्टही गायब. उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता. विधान परिषद निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना पुन्हा दावा सांगणार. पवारांकडून ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराला याआधीच पाठिंबा जाहीर. उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास काँग्रेसचा देखील पाठिंबा. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी 100हून अधिक इच्छुकांची आमदारकी मिळवण्यासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू. मुख्यमंत्री फडणवीस आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. फडणवीसांचा पश्चिम बंगालमध्ये रोड शो आणि सभा. फडणवीस आज ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात भवानीपुरात मराठी मतदारांशी फडणवीस संवाद साधणार. नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या गटनेत्यांची बैठक. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनात बैठक. मतदानाच्या अनुषंगानं विरोधी पक्षाची रणनीती ठरवली जाणार. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित 3ही दुरुस्ती विधेयकांवरती आज दुपारी 4 वाजता मतदान होणार. परिसीमन सुधारणा विधेयकावर काँग्रेसचा आक्षेप, तर विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार. चर्चेसाठी 12 तासांचा वेळ. अमित शहांचं उत्तर. महिला आरक्षणासंदर्भात 2023 मध्ये पारित केलेली घटना दुरुस्ती लागू. केंद्रीय मंत्रालयाकडून नोटिफिकेशन जारी. महिला आरक्षण नव्या जनगणनेनुसार लागू करण्यासाठी संसदेत चर्चा सुरू. राज ठाकरे आज महापालिका आयुक्तांची भेट घेणार. नवीन नियुक्त झालेल्या पालिकेचे आयुक्त अश्विनी भिडेंची भेट घेणार असून नव्या आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पालिकेत जाणार. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी भाषा प्रावीण्य चाचणीला आव्हान. वकिलाकडून राज्य सरकारला कायदेशीर नोटीस. मराठी वाचन, लेखन आणि संभाषण अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना नोटीस पाठवली. कोल्हापुरात नूतनीकरण झालेल्या 4 बस स्थानकांचा लोकार्पण सोहळा पार पडणार. लोकार्पण सोहळ्यापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती श्रेयवादाची लढाई. छत्रपती संभाजीनगर बसस्थानकावरती आजच्या कार्यक्रमाचा फलक, तर बाजूलाच फक्त बंटी साहेबांमुळे शक्य झालं अशा आशयाचा बॅनर. नागपुरात काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढला. केतन विकास ठाकरेंची स्वीकृत नगरसेवक पदावरून माघार. शहराध्यक्ष विकास ठाकरेंच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर निर्णय. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यावरती गुन्हा दाखल. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल. मुर्तडक यांच्याकडून शिंदेंच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप.
मुर्तडक यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये काका पुतण्याचा राजकीय वाद. तानाजी सावंतांच्या मतदारसंघात पुतण्याचे भावी आमदार असे बॅनर. धनंजय सावंतांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. आगामी निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्यास सामना रंगण्याची शक्यता. राज्यामध्ये बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधींच्या लुटीचा गोरखधंदा. हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. सीबीआयचे 2 वेळा छापे, तेव्हा पोलीस काय करत होते? सपकाळ यांचा सवाल. मंत्रालयाच्या 6व्या मजल्याच्या रॅकेटला आशीर्वाद. हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. नॉट रिचेबल असलेली सेहर शेखची वानखेडेवरती क्रिकेट मॅचच्या सामन्याला उपस्थिती. काल वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट मॅच बघताना दिसले सेहर शेख. सेहर शेख आणि युनुस शेख गेल्या काही दिवसांपासून होते नॉट रिचेबल. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू. भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या पत्नीकडनं राहुरी शहरात प्रचार. गोकुळ प्रकरणातील वादग्रस्त सहाय्यक निबंधक सुजय कदम यांची बदली. सुजय कदम यांची 15 दिवसात तडकाफडकी बदली. गोकुळवरनं भाजप आणि राष्ट्रवादी राजकीय संघर्ष सुरू. बदलीनंतरही सुजय कदम कार्यालयात आल्याचा भाजपचा आरोप. नाशकात शालार्थ आयडी घोटाळ्यात 2 दिवसात 250 शिक्षकांची चौकशी. विभागीय समितीकडून नाशिक एसएससी बोर्ड कार्यालयात तपासाला सुरुवात. बोगस आयडीच्या माध्यमातून शासनाची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा संशय. सोलापुरात पत्नीला जिवंत जाळण्याचा पतीकडनं प्रयत्न. आरोपी पतीवरती गुन्हा दाखल, तर जखमी पत्नीवर उपचार सुरू. सोलापुरातील लोकमान्य नगर परिसरातली घटना. अलिबागमध्ये शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग. स्कूल व्हॅन चालकावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा. पालकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण. पीडितेनं पालकांना सांगितल्यानंतर पोलिसात धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहाकडे धाराशिव जिल्हा प्रशासनाचं लक्ष. बालविवाह आढळून आल्यास कडक कारवाई करणार, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणी आरोपीच्या जामिनावर आज सुनावणी. आरोपी रवींद्रपाल सिंगच्या अटकपूर्व जामिनावर अंतिम सुनावणी होणार. ब्रह्मपुरी पोलिसांकडून सिंगसह 6 सावकारांविरोधात गुन्ह्याची नोंद. रायगडच्या महाडमध्ये मोबाईलवरची गाणी बंद करण्यास सांगितल्याच्या रागातनं गॅस सिलेंडर फेकून मारहाण. घटनेमध्ये 1 जण जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. बारामतीच्या तांदुळवाडी एलसी लेक परिसरात कोयत्याचा वार करत प्रेमी युगुलाला लुटणारा आरोपी अखेर जिरबंद. बारामती पोलिसांकडून सापळा रचत कारवाईत सोन्याची साखळी जप्त. बुलढाण्यात महिला कंडक्टरची प्रवाशांसोबत अरेरावीची भाषा. तू कोण आहे, कलेक्टर आहे की होम मिनिस्टर आहे, अशी अरेरावी. बसमध्ये जास्त प्रवासी चढल्यामुळे महिला कंडक्टरचा गोंधळ. बुलढाण्याच्या वरवड बकाल बस स्थानकामधला प्रकार. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडनं गांजा तस्करीचा प्रयत्न. पॅरोलवरतून परतताना चपलेच्या सोलमध्ये 38 ग्रॅम गांजा लपवल्याचं तपासणीत उघड. धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लातूरमध्ये अॅल्युमिनियम कोटिंग आणि शीट बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत एका कामगाराचा मृत्यू, तर इतर 2 जण गंभीररीत्या जखमी. बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे आगीची घटना. नागपुरात विधी विद्यापीठाच्या 2 विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू. दुचाकीवरनं पडून अपघात, वेळेत मदत न मिळाल्यामुळे मृत्यू. रात्री जेवण करून वसतिगृहात परत येताना अपघात. नांदेडच्या इस्लामपूरमधील फुलाजी बाबा आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावरती नागरिकांचा संताप. विहिरीत पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडला. साताऱ्याच्या कराड शहरातील पंपिंग स्टेशन आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचं भूमिपूजन. माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते भूमिपूजन. प्रकल्पामुळे शहरातील मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार. ठाणे शहरात वर्तुळाकार मेट्रोच्या कामांना सुरुवात. महामेट्रोकडनं ठाण्यात 12,000 कोटींच्या प्रकल्पाची उभारणी. ठाणे पश्चिमेला 29 किलोमीटरचा मेट्रो कॉरिडॉर असणार. मेट्रो खोदकामामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची भीती. मुंबई गोवा महामार्गावर नव्यानं बांधलेला आरसीसी गटार तुटल्यामुळे ट्रकचा अपघात. लांजा शहरातील कॉलेज समोरची घटना. 3 महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलं होतं गटार. पंढरपुरात उत्खनन झाल्यास ऐतिहासिक ठेवा सापडण्याची शक्यता. इतिहास अभ्यासक धनंजय रानडे यांचं मत. पंढरपूर कॉरिडॉरचं काम सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली करण्याची मागणी. लातूरच्या एमआयडीसीमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत गॅस सिलेंडरचा मोठा साठा उघडकीस. कारखान्यात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा वापर. पोलिसांनी हे सिलेंडर ताब्यात घेतले असून कारवाई सुरू. नागपुरात सीएनजी भरण्यासाठी वाहनांची रांग. सकाळी 6 वाजल्यापासून वाहनं रांगेत उभी. सीएनजी भरण्यासाठी वाहन चालकांना 1.5 ते 2 तास वाट बघावी लागते.